मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे मराठ्यांसाठी हिरो ठरले। मात्र मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे पुन्हा एकदा माघारी फिरले आणि उपोषण सुद्धा मागे घेतलंय। सर्वांचाच विचार करून निर्णय घेतल्याचे जरांगे सांगतायत। मात्र त्यांच्यावरती अनेक प्रकारे आता टीकाही होतीये। या टीकेला ते आपल्या शैलीत उत्तर सुद्धा देतात। मात्र उपोषण सोडल्यावर आता त्यांची भूमिका काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि हाच आहे आजचा स्टोरी ऑफ द डे। मनोज जरांगे पाटलांनी चलो सागर बंगला आंदोलनाचा अचानक स्थगित केलेला आहे आणि जालन्यामध्ये लागू केलेली जमावबंदी आणि जरांगे पाटलांच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे जरांगेंवरती आंदोलन माघारी घेण्याची वेळ आली। हे आंदोलन माघारी घेण्याचा मराठा समाजाच्या मनोबलावर सुद्धा विपरीत परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे। द्वेषानं मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईत सागर बंगल्याकडे निघाले होते। तो जोश, तो द्वेष 24 तासही टिकला नाही। 24 तासात मनोज जरांगे पाटलांवर आंदोलनाच्या स्थगितीची घोषणा करण्याची वेळ आली। मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले होते। पहिला मुक्काम त्यांनी भांबेरी गावात केला। भांबेरीतून ते सकाळी मुंबईकडे निघतील असं वाटत असतानाच त्यांनी चक्क आंदोलन स्थगितीचा निर्णय जाहीर केला। रात्री मुंबईकडे निघालो असतो तर घात झाला असता असा दावा त्यांनी केला। आणखीन देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं। तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता। पण मी आंदोलन चालवतोय, उगाच यशस्वी झालो नाही। तुझे डाव ओळखून आहे मी, त्याची दमीन काय आता पुढं कळेल। जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले होते। शिवाय मनोज जरांगे पाटलांच्या काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आंदोलकांची धरपकड होत असल्याचं पाहून शेवटी जरांगे पाटलांनीही आंदोलनाची तलवार मॅन करत अंतरवाली सराटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। अंतरवाली सराटीत त्यांनी आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी मराठा तरुणांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं। माझ्या उपोषणाबद्दल मी आज आमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून, मार लागलेल्या माता माऊल्यांशी चर्चा करून मी आज निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार। मनोज जरांगे पाटील म्हणजे एक घाव दोन तुकडे अशी प्रतिमा निर्माण झाली होती। पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन स्थगितीमुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीला मोठा धोका मानला जातोय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। जरांगे पाटलांनी केलेल्या अनेक वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय। जरांगेंनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेलाही तडा गेलाय। अधिकाऱ्यांचा केलेला अपमान, सहकाऱ्यांची तुसडेपणानं वागणं आणि नेत्यांचा अपमानजनक उल्लेख त्यांच्या प्रतिमेसाठी मारक ठरलेत। ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली। म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाला कशाला बोलणार? अपघातानं झालेले असले मंत्री नसते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांची भावना आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कोणताही संशय घ्यायला जागा नाही। पण मनोज जरांगे पाटलांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांनी त्यांचं वैयक्तिक आणि आंदोलनाचं मोठं नुकसान झालं। साष्ट पिंपळगावच्या आंदोलनानं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटलांकडे लक्ष वेधलं गेलं। अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्ज नंतर जरांगेंनी केलेल्या आंदोलनामुळे जरांगे पाटील मराठा समाजाचे हिरो झाले। जरांगे पाटील आंदोलनाच्या लाटेवर स्वार असताना त्यांनी लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असं वादग्रस्त वक्तव्य केलं। ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली। आम्ही कोणाची बरोबरी करावी इच्छित नाही। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही होते। याला छगन भुजबळांनी विरोध केला। भुजबळांच्या विरोधावर प्रतिवाद करण्याऐवजी जरांगे पाटलांनी भुजबळांवर वैयक्तिक आणि एकेरी भाषेत टीका केली। भंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला? हो, आपण म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाला कशाला कोण मारीन? मनोज जरांगे पाटलांची सरकारचे दूत म्हणून अनेक नेते, ओएसडी आणि बडे अधिकारी जरांगेंना भेटत होते।
या सर्वांची मनोज जरांगे पाटलांची वागणूक चांगली नव्हती असा आरोप झाला। एखादी गोष्ट आवडली नाही तर ते थेट पाणउतारा करत होते। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींबाबतही त्यांनी असंच वक्तव्य केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही बोलताना त्यांनी थेट जातीचा उल्लेख केला। या उल्लेखामुळे विशिष्ट समाजात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली। जेव्हा अजय बारसकर यांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी संत तुकाराम महाराजांसह अजय बारसकरांचाही अपमान केला। मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकडं? तो नेता मोठं करायसाठी येतो का? तिकडचं तू प्रवक्त्याचं ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवरती यांच्यावर ध्यानच नाही। हे कसल्याचे महाराज असले? मनोज जरांगे पाटलांची वादग्रस्त वक्तव्य सुरुवातीला चालून गेली, पण या वक्तव्यामुळे त्यांची हेकेखोर अशी प्रतिमा झाली। हीच प्रतिमा आता त्यांची वैरी बनू लागल्याची भीती व्यक्त होती। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवरती केलेल्या आरोपामुळे आता भाजप विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष निर्माण झालाय। भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवरती गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे। भाजपमधील नेत्यांमध्ये असलेली थोडीफार सहानुभूतीही जरांगे पाटील गमावून बसलेत। पॉइजन देऊन घालायला सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली। किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल, हे देवडपर्यंतचं स्वप्न आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानं जरांगेंविरुद्ध भाजपा अशा संघर्षाला तोंड फुटलंय। फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगे पाटलांचा भाजप नेत्यांनी खरपूस भाषेत समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून तुतारीचा आवाज येत असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। शिवाय शाप देण्याची जे हिम्मत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत? आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत। मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे। मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते आणि भाजप आमदार नरेंद्र पाटील यांनीही जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर टीकेचे आसूड ओढलेत। फडणवीस साहेबांच्या वरती वारंवार बोलून जरांगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेले आहे। म्हणून मराठा बांधवांनो, जरांगेंची भूमिका जी आहे ती अयोग्य आहे, मराठा द्वेषी आहेत, जाणीवपूर्वक हे मराठा आणि कुणबीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करते। मनोज जरांगेंचे एकेकाळचे सहानुभूतीदार असलेल्या शिवसेनेच्या भारत गोगावलेंनीही सागर बंगल्यावर चालून येण्या अगोदर माझ्याशी सामना असेल अशी आव्हानात्मक भाषा केली आहे। या आरक्षण मिळावं यासाठी एकदम खांद्याला खांदा लावून मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होते, अजितदादाही बरोबर होते, सगळं मंत्रिमंडळ बरोबर होतं। त्याच्यामुळे तशी काय बाब येत नाही। तेव्हा जर त्यांची जर का अशी विचार असेल की आम्ही तिथं येऊ, तर आम्ही तिथपर्यंत येऊ देणार नाहीये। हे आम्ही पण सगळे मराठे ठाम उभे राहू सागर बंगल्याच्या बाहेर। मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांची सहानुभूती गमावलीच आहे। शिवाय मराठा समाजानं जरांगे पाटलांवर ठेवलेल्या विश्वासाला तडा गेल्याचं चित्र आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।